जय लहूजी। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचं जे स्मारक आहे संगमवाडीमध्ये, त्या स्मारकाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ पार पडलेला आहे। आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचं भूमिपूजन झालेलं, काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? आज अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे। आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यातील संगमवाडी येथील समाधी, या समाधीचं भव्य रूप काही महिन्यांमध्ये आता इथं या ठिकाणी तयार होणार आहे। याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आणि एक भव्य दिवस स्मारक झाल्याच्या नंतर या ठिकाणी निश्चितपणे समाजाला याचा उपयोग होईल। एक पवित्र ठिकाण हे असून याचा विस्तार होणं गरजेचं होतं आणि आजच्या दिवशी हा विस्तार चालू होता, याचा विशेष आनंद आहे। आज चळवळीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते किंवा संघटना ज्यांनी जे आजपर्यंत काम केलेले, त्याचा आज नक्कीच विजय झालेला दिसतो सर। ज्यांनी ज्यांनी या स्मारक व्हावं यासाठी संघर्ष केला, अनेक वेळा संघर्ष करून आंदोलनं, मागण्या विविध स्तरावरती पाठपुरावा करावा लागला, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। अनेक वर्ष सातत्यानं इथल्या अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळं आजचा हा दिवस आला आहे। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी भूमिपूजन होऊन एक मोठं भव्य दिवस स्मारक निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि इथून एक चांगले विचार सगळ्या देशामध्ये देशवासियांना जाणार आहेत। चांगले विचार, चांगले आचार कसे असावेत, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंमुळे आपल्याला मिळाली आणि आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम जे आहे, आपलं कर्तव्य आहे, ते आपण सर्वजण मिळून करूया। आपल्यासोबत क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष शंकर भाऊ तडके या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज आपण बघतो हा जो विजय झालेला आज नक्की समाजाला आज आनंदाचा उत्सव आहे। या ठिकाणी काय बोलाल आजच्या प्रसंगी आपण? आज या ठिकाणी महाराष्ट्रातला तमाम समाज बांधव आनंदानं, उत्सुकतेनं आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहे। मी आत्ताच या पवित्र समाधी स्थळावर पुणे शहराचा खासदार, पुण्याचा खासदार फक्त मातंग समाज ठरवतो आणि आज या पवित्र समाधी स्थळावर भेटल मान तर फिटल पांग आणि म्हणून आज मी या पवित्र माझ्या लहुजी बाबांच्या समाधीवर भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांचा सत्कार आज या ठिकाणी मी केलेला आहे। महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना आपल्या नात्या गोत्यांपासून पुण्यामध्ये जी आपली ताकद आहे, तिथं ताकद प्रचंड उभी करायची, तरच लहुजी बाबांच्या मनाला शांती लाभेल। त्याच्या मागचं कारण सांगतो, जो कोणी लहुजींच्या नावाने या ठिकाणी झटल तो नक्कीच मोठा नटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या या सरकारचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। माझ्या समाजाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे। आमची मुलं IAS, IPS, IFS अधिकारी होतील, या देशामध्ये उच्च स्थानी बसतील, या देशाचा राज्यकारभार करतील, आमच्या समाजाचं दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य हे संपून टाकतील, ही एक आशा आज या पवित्र ठिकाणी मी व्यक्त करीत आहे आणि म्हणून या सरकारनं जी संधी दिलेली आहे त्या संधीचा गैरफायदा समाजानं कधी घ्यायचा नाही। या समाजाला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी चांगल्या आणि चांगल्या कर्तबगारच माणसांची गरज या ठिकाणी काम करण्यासाठी लागणार आहे आणि तो म्हणून प्रामाणिक तरुणांनी सर्वात पुढे यायचं आणि आज या समाजाचा पांग फिटलेला आहे। सरकार आपल्या पाठीशी आहे, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत। जसं लहुजी बाबा म्हणले, जगू तर देशासाठी आणि मरू तर देशासाठी, जसं कार्यकर्ते जगले समाजासाठी आणि मेलेही समाजासाठी, त्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बळी गेलेल्या सुद्धा कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करून माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचं मनापासून आज या ठिकाणी कौतुक करतो आणि भविष्यामध्ये
ज्यांनी ज्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत त्याच्या उपकाराची फेड आदरणीय जगदीश भाऊ मातंग समाज केल्याशिवाय राहणार नाही असे आज लवजी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना जय लवजी, जय लवजी.